तर मित्रांनो, जर तुम्ही येत असाल तर या इथे गारबेट पॉइंट. भिवपुरीमध्ये तुम्ही जर एक ट्रेकिंग पॉईंट शोधत असाल तर हा पॉईंट तुमच्यासाठी नक्की असू शकतो. तर या पॉईंटचं नाव आहे गारबेट पॉईंट. मी प्रतीक धुमाई, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वीकेंड जर्नीमध्ये. तर गारबेट पॉईंट भिवपुरी स्टेशनवरून जवळपास आहे. हा एक माथेरानचा पॉईंट आहे. तर आपण आज कव्हर करायला चाललो आहे. तर पाठीमागे तो पॉईंट बघताय तो माथेरानचा गारबेट पॉईंट आहे. तर ते दोन पॉईंट आहेत, गारबेट प्लॅटू आणि गारबेट पॉईंट. तर आपण पहिला गारबेट प्लॅटू कव्हर करणार, त्याच्या पुढे जाऊन गारबेट पॉईंट करणार आणि माथेरानच्या रूटने आपण बाहेर जाणार. तर हा चॉईस का केला ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल. तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही असे चांगले कंटेंट मी बनवतोय तर सपोर्ट करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडेलच म्हणून लाईक ठोकून द्या आणि बेल आयकॉन पण लवकर दाबून द्या. तर पाठीमागचा गारबेट पॉईंट आता धुक्यामध्ये गेलाय, तर आपण तो कव्हर करूया. हा इथं रोड दिसतो बघा. हा इथून ती रिक्षा गेली, तिथून रोड आहे आतमध्ये स्टेशनला जायला. तर तिथून आम्ही जस्ट आता आलो आहे. तर आपल्याला इथे जायचं आहे या पॉईंटला. तर इथून गारबेट पॉईंट स्टार्ट होतो आहे. तर इथे तुम्ही खायला तुम्हाला काय पाहिजे असेल तर मिळते. मित्रांनो, या सद्गुरूमध्ये आम्ही जस्ट आता स्नॅक्स केला, चांगलं आहे. इथं समोरच आहे जे तर आपण आता गारबेट पॉईंट स्टार्ट करतो आहे. तर समोरच जशी प्रतिमा लावली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, आणि इथून हा आपला ट्रेक चालू होतोय. स्टेशनवरून जसं आला थोडं इथं चालावं लागतं. जिथून ॲक्च्युअल तो पॉईंट स्टार्ट होतो तिथपर्यंत तुम्हाला असा चांगला रोड मिळतो. ओके, तुम्हाला एक खूण सांगतो. जिथून ॲक्च्युअल ट्रेक स्टार्ट होतो इथं स्टार्टला एक मंदिर आहे. हे मंदिरच्या साईडला इथं रस्ता वरती जातो. तर तुम्ही प्रॉपर रस्त्यावर आहात असं समजू शकता. तर हा रस्ता इथे एक तुम्हाला राईट वळायचा आहे. तर इथे एक घर समजू शकता. त्या घराच्या पाठूनच एक राईट घ्यायचा आहे आपल्याला. जो ॲक्च्युअल ट्रेक स्टार्ट होतो तो इथून होतो. जसं तुम्ही बघताय पाठीमागे आपल्याला ढोम डॅम भेटलाय. तर हा एक पॉईंट इकडे तुम्ही फोटो काढू शकता. हा एक पॉईंट आहे. तर इथून आपल्याला जसं ते बघा पाठीमागचे माणसं असे चाललेत. तर तो असं पॉईंट करत करत आपण इकडे जाणार आहे आणि तिथून आपला पॉईंट ट्रेकिंग स्टार्ट होते. ट्रेकिंग ॲक्च्युअली स्टार्ट झाली आहे. तर हा एक तुम्ही एक पॉईंट म्हणून तुम्ही एक लक्षात ठेवा. तर हा एक पाठीमागे डॅम, तिथं आपण जरा 2-3 फोटो काढूया आणि इथून जरा पुढे जाऊया. जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता इथून एक पहिली वाट असायची, जसं मी बघितले होते जरा व्हिडिओज. इथून खालून वाट आहे, पण आता सध्या पावसामुळे हा डॅमला पाणी खूप होतं. त्याच्यामुळे इथून वरून रस्ता एक असा जायचं आपल्याला. हा एक रस्ता आहे असा. इथं साईडला डॅम आहे. तर आज सॅटर्डे आहे. तर सॅटर्डेची गर्दी अजून तर माहीत नाही आहे, कारण की मला तर इथं कोण जास्त दिसत नाही आहे. त्यामुळे थोडी मजा येईल, कारण की पब्लिक कमी असली तर थोडं एक्सप्लोअर करायला मिळतं. एक्सप्लोअर म्हणजे थोडं फोटो जे येतात जरा व्हिडिओ काढायला, आणि जर फोटो काढायला मजा येते. जरा क्राऊड असला की थोडं वेट करावं लागतं ना, की फोटो काढण्यासाठी. जेव्हा ते जातील तेव्हा आपण त्यांच्या जागेवरती उभं राहू आणि फोटो काढू.
तर मित्रांनो पाठीमागचा व्ह्यू बघा, काय सुंदर आहे. इकडे आपल्याला जायचं तो आहे गारबेट पठार आणि हा डोम बघा, डोम नाही जसं की मित्रांनी पाठीमागे बघता तुम्ही तो गारबेट पठार. तर आपल्याला तिकडे जायचं आहे. तर जवळपास हा 3-4 किलोमीटर जो कवर केला रस्ता हा डोम डॅमच्या अवतीभोवतीच आहे. असं पूर्ण फिरून यावं लागतं कारण की आता पाणी जरा जास्त आहे त्याच्यामुळे. पाठीमागे तो पॉईंटला आपल्याला जायचं आहे, गारबेट पॉईंट. तर मित्रांनो असे मध्ये मध्ये धबधबे आहेत. धबधब्यांमध्ये एक गोष्ट करायला खूप आवडते, असं करायला खूप आवडतं, खूप मजा येते. पूर्ण पाणी थंड असतं आणि वरून पाऊस पण पडत नाही आहे, तर हे पाणी पूर्ण अमृतसारखं वाटतं. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप ऊन असेल आणि जर पाणी असं भेटलंय ना, खूप मजा येते. पहिला स्टॉल भेटला आहे, तर तुम्ही इथे तुम्हाला काय इथे खाण्याची सोय असेल तुम्ही करू शकता. असं दादा तुम्ही इथेच राहता वरती? खाली राहता का? वरती वस्ती पण आहे ना? बघा ही गँग दिसते तुम्हाला, ही सगळी बस करून आले, बस करून आले. नाही मित्रांनो ही खूप फेमस जागा आहे. जसे तुम्ही बघू शकता बस करून इकडं आलेत. मला वाटतं ती कॉलेजची पोरं आहेत. बघा तुम्ही पण येऊ शकता. सिम्पल ट्रेक आहे, गारबेट प्लाटू सिम्पल ट्रेक. ते गारबेट पॉईंट पण तुम्हाला दाखवेन कसं तुम्ही कवर करू शकता. तर एक छोटासा मध्ये वॉटरफॉल लागतो. बघा वॉटरफॉल. तर आपण तिकडे जाऊन थोडे 2-3 फोटो काढू. असा रूट आहे वरती जायला. ते वॉटरफॉल लागतो समोरच. बघा किती सुंदर व्ह्यू आहे. तर मित्रांनो पाठीमागे बघू शकता एक छोटासा वॉटरफॉल इथं मध्ये एक लागतो. तर तुम्ही इथं जसे फोटो काढू शकता, इथं आंघोळ पण करू शकता जसं की हे करतायत. तर इथून आता एक रस्ता आहे वरती जायला. तर इथून आपण चाललो आता. मी आता आंघोळ तर नाही करणार कारण की पूर्ण भिजायला होईल आणि पूर्ण चिकचिक होईल. तर तुम्ही इथं आंघोळ करू शकता, चांगलं पाणी आहे. तर त्या धबधब्यावर बघा रॅपलिंग करतायत. ते पण इथं सुविधा आहे, रॅपलिंग करू शकता. तर आपण इथून चाललो आहे. इथं मध्ये एक स्टॉल आहे. तर धबधब्याच्या इथं साईडून एक रोड आहे वरती येण्यासाठी. हा तर या इथून आपण चाललो आहे. इथून बघा प्रॉपरली आता थोडा चढाव स्टार्ट झाला आहे. तर ऊन आहे, पाऊस पडत नाही, त्याच्यामुळे थोडा थकवा लागतो आहे. पाणी आता आणलं आहे. 3-4 बॉटल कॅरी करा कारण की इथं मध्ये स्टॉल आहे. पण स्वतःची बॉटल असली तर चांगलं आहे. म्हणजे तुम्ही बघितलं पाणी स्वतःहून भरू शकता, ते चांगली गोष्ट आहे. आता बघा ऊन खूप कडक असं टोचायला लागलं ऊन, एवढं ऊन आहे. पण मध्ये मध्ये थोडं ऊन जातं, त्याच्यामुळे थोडा गारवा मिळतो. तर माहीत नाही किती % केलं आहे आम्ही. जवळजवळ मला वाटतं 50% कवर केलं आहे. मी जर व्हिडिओमध्ये बघितलं होतं की एक मध्ये धबधबा तो जसा आहे तसा 50% होतं. अजून पुढे 50%
गारबेट प्लाटूपर्यंत जाण्यासाठी वेळ लागेल. त्याच्या पुढे अजून मे बी 2-4 किलोमीटर आहे गारबेट पॉईंटकडे जायला. पाठीमागे बघा काय व्ह्यू आहे. तो व्ह्यू बघूनच असं वरती चढायला मजा येते ना, थकवा निघून जातोय. करत पण इथे एक पॉईंटला पोचतो, म्हणजे हे आंब्याचं झाड. तर आंब्याचं झाड आहे, तर इथे तुम्ही जरा स्टॉप घेऊ शकता. आंब्याचं झाड आहे, आंब्याच्या झाडाच्या इथे दादा एक खेकडे आपलं काकडी बोलता पण येत नाही, काकडीने लिंबू सरबत देतोय. तर तुम्ही या दादाकडून नक्की या. दादा इथं नेहमी असतो? शनिवार रविवार असतात. आणि वीकडेमध्ये कधी कधी असतं का? हे कधी कधी असतात. तुम्ही इकडं घेऊ शकता. तुम्हाला दिसतंय की नाही कॅमेरामध्ये, तरी दाखवतो. आपल्याला तिकडे जायचं आहे, तो पॉईंट आहे. ही लाईन चालली बघा, ही लाईन वरती, तिथून आपल्याला जायचं आहे. तिथून जसं मी दादाला जिथून आम्ही लिंबू पाणी पिलं त्या दादांकडून तर समजलं की 2 तास लागेल अजून तिकडे जायला. आपल्यासाठी 2 तास लागेल, कारण की आपण खूप टाइमपास करत चाललो आहे. इकडचा असा जरा नेचरचा पूर्ण आस्वाद घेत फोटो बिटो मस्त काढत तुमच्यासाठी चांगले सिनेमॅटिक व्ह्यू काढत चाललो आहे. तर एवढं तुमच्यासाठी मी बनवतो आहे व्हिडिओज, तर त्याला सपोर्ट करायला पाहिजे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इकडचे जर तुम्हाला चांगले नेचरचे व्ह्यू तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आपण हळूहळू चाललो आहे. 2 तास असेच निघून जातील आणि आपल्याला गारबेट प्लाटूवरती पोचायला पण जास्त वेळ लागणार नाही. तर तिकडे आपण जाऊया. तिकडचे पण तुम्हाला चांगले सिनेमॅटिक व्ह्यू दाखवणारच आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला गारबेट पॉईंटला यायचं असेल तर तुम्हाला कसं येतं ते सांगतो. तुम्हाला जवळचं स्टेशन आहे भिवपुरी. तुम्ही नेरळवरून पण येऊ शकता. नेरळहून डायरेक्ट माथेरानवरून डायरेक्ट गारबेट पॉईंट गाठू शकता. पण आपल्याला ट्रेकिंग करायची आहे, त्यामुळे आपण भिवपुरीवरून आलो आहे. भिवपुरीचा रोड थोडा 5 ते 6 तास डिफिकल्ट नाही आहे, खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. तुम्हाला थोडा ट्रेकिंग करावी लागेल. जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही हाच रूट चॉईस करा. तर पाठीमागचा व्ह्यू बघताना हा व्ह्यू तुम्हाला इथेच भेटू शकतो जर तुम्ही भिवपुरी रोडवरून येत असाल. जर माथेरान रोडने जर येत असाल तर तुम्हाला डायरेक्ट गारबेट पॉईंटला पोहोचवणार. पण तुम्हाला डिसेंडिंग करत हा पॉईंट तुम्हाला भेटू शकतो. पण डिसेंडिंगमध्ये एवढी मजा नाही जी ट्रेकिंगमध्ये मजा आहे. बघा पूर्ण घाम पूर्ण गाळून जातो. जे 7 दिवस 8 दिवस आपण जे इकडचे जंक फूड सगळं खातो ते सगळं इकडे निघून जातो. त्यामुळे हा तुम्ही चॉईस केला पाहिजे. भिवपुरी रोडनी या. तर भिवपुरी रोडनी जवळपास तुम्हाला सांगितलं भिवपुरी स्टेशनला लागूनच आहे हा ट्रेकिंग. जसं तुम्ही स्टेशनच्या बाहेर आलात लगेच गेटने तुम्हाला जस्ट आतमध्ये यायचं आहे. आणि मंदिर लागेल. त्या मंदिराच्या इथूनच एक राईट टर्न घ्यायचा आहे. त्या राईट टर्नवरून हा ट्रेकिंग स्टार्ट होतो. हो, एवढं बोलतोय मित्रांनो, सपोर्ट करा. थकवा लागला आहे. पाठीमागचा व्ह्यू बघून पण अजून मजा येते, पण अजून फाटते पण आहे, कारण की खूप ऊन आहे, ह्युमिडिटी जास्त आहे, ऊन टोचतं आहे. त्याच्यामुळे थोडा हा टाईम कन्झ्युमिंग जास्त होतो आहे. पण काही नाही, तुम्हाला जर ट्रेकिंग करायची आवड असेल तुम्ही हे पॉईंट नक्की करा. काय सौंदर्य आहे यार, खूप मजा येते. असंच मला बघायला खूप मजा येते, कारण की मी कोकणातला आहे. कोकणाला तुम्हाला माहिती आहे आपली गावं कशी असतात, डोंगराच्या आतमध्ये असतात. ते डोंगराच्या आतमध्ये असंच सौंदर्य असतं. त्याच्यामुळे तिकडचं राहणीमान मला तेच आवडतं. म्हणून मी जास्त करून ट्रेकिंग करतो. म्हणून मी जास्त कवर करायचा प्रयत्न करतो. हळूहळू आपण पूर्ण सह्याद्री कवर करतो आहे. हळूहळू आपलं यूट्यूब चॅनल ग्रो होत आहे. थँक्यू सो मच. आपलेच 1000 सबस्क्रायबर नुकतेच कंप्लीट झालेत. तर आपलं चॅनल ग्रो होतं आहे हळूहळू. तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती आहे ना, बस माझ्यासाठी एवढंच आहे. तुम्हाला इन्फॉर्मेशन कळली पाहिजे की तुम्ही इथं कसे येऊ शकता. माझं एवढंच मोटिव्ह आहे. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघता इथं वाडी लागलेली आहे. तर ही वाडी इथे विचार करा कसे राहत असतील
इकडचे जे मंडळी लोक आहेत, गावकर लोक कसे राहत असतील, एवढं वरती येण्यासाठी किती कष्ट करावं लागतात, तर ते इथे राहतात आणि आपल्याला जायचं तिथे. तो पॉईंट आहे बघा, तो पॉईंट जवळजवळ 5 इथून आपल्याला अर्धा तास लागेल तिथं पोचायला. तर तिथून आपण चाललो आहे. चला मित्रांनो. तर मित्रांनो, जसं तुम्ही सांगितलं, जर तुम्ही इथं लक्ष नाही दिलं तर तुम्ही इकडं साप आहे, ते सापाने काहीतरी पकडलंय. हा इथून गावात रस्ता जातो. मी रस्ता चुकलो होतो, त्या साईडून न जाता आपल्याला गावातूनच जायचं आहे. कुठले? सागाची वाडी. तर या सागाच्या वाडीतून आपल्याला चाललंय. इथून रस्ता असा जायला. तर असा रस्ता करत करत मित्रांनो आपल्याला जायचं आहे त्या प्लॅटूला, सरळ पठार. तिकडे आपण चाललो आहे. हा एक थोडासा डेंजरस म्हणता नाही येणार, पण थोडा टाईम कन्झ्युमिंग आणि थकाव देणारा पॉईंट आहे. तर हा पण आता कवर करतो आहे, हळूहळू जातो आहे. बघा मध्ये पण थोडी गर्दी असते, कारण की ते पण थांबत चाललेत. कारण की सरळ रस्ता चढण्यापेक्षा चढाव थोडा टाईम लागतो. आणि इथं स्टॉल आहे, इथे एक स्टॉल आहे आणि मध्ये एक स्टॉल दिसतोय मला. तिथे तुम्ही खाऊ शकता, जस्ट थोडा आता ब्रेक घेऊ शकता. तर हा चढाव तुम्हाला स्टार्ट करण्याच्या अगोदर इथे तुम्ही काही वगैरे खाऊ शकता. तर आम्ही इथं थांबत नाही आहे, तर खूप टाईम वेस्ट झाला आमचा टाईम. आम्ही होल्ड घेत चाललो आहे. तर मध्ये अजून एकदा होल्ड घ्यावा लागणार आहे, कारण की हा चढाव आम्ही एका मत पार नाही करू शकत. तर तो आपला पॅच कंप्लीट झाला आहे, 80 डिग्रीवाला. आता इथे नॉर्मल असं थोडं अजून चढायचं आहे. हा एक मध्ये छोटासा पॅच आहे, तो इथून एक रस्ता आहे वरती जायला. इथून न जाता मला एक ऑप्शन आहे इकडून जाण्यासाठी, तर आपण इथून चाललो आहे. रोडला बायपास करण्यासाठी बघा, इथून एक रोड आहे असा. इथून बघा, या रोडला बायपास करण्यासाठी इथून एक रोड आहे. ओके, नहीं है. हा इथून रस्ता येतो, तिथे एक छोटीशी गुफा आहे आणि हा इथून असा रस्ता जाऊन असं वरती जायचं आहे. ऑलमोस्ट पोचलो आहे, लाईट सारखे दिसायला लागले. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघितले जे पॅच, इथून असा पॅच आहे. हा थोडा रिस्की वाटतो, रिस्की आहे, पण जर प्रॉपर पाय नाही ठेवले तर घसरून जीव तर जाणार नाही, पण हातपाय तुटू शकतात. खाली थोडा हे आहे, थोडं खोल नाही आहे, थोडं स्लाइंटली आहे, पण कुठेही अडकू शकतात. पण तरी पण काळजी घ्यावी ट्रेकिंग करताना. अशा ठिकाणी पाय ठेवून जरा विचार करावा कुठे पाय ठेवत आहे आणि कसं तुम्ही येत आहे. अनुभव असला पाहिजे ट्रेकिंगचा तर इकडे येण्यासाठी. तर समोरचा व्ह्यू तुम्ही बघा जरा, तो आपला धोम डॅम. तिथून आलो आम्ही, एवढा लांबून आम्ही जवळजवळ 3-4 तास ट्रॅव्हलर करत इथून आता इथपर्यंत पोचलेली. जवळ आता अर्धा तास बाकी आहे आम्ही गारबेट प्लॅटूवर जायला. प्लॅटूवर जाण्याच्या अगोदर थोडी विश्रांती घेतोय, कारण की खूप दम लागला आहे. आता थोडा कुठेतरी जरासा पाऊस पडायला लागला आहे. एवढं सगळं आम्ही वरपर्यंत आलो, काहीच पाऊस नाही पडला, त्याच्यामुळे थकवा जास्त होतो. तर डायरेक्ट भेटूया प्लॅटूवरचे तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो.
मित्रांनो, शेवटी फायनली आपण गारबेट प्लाटू पॉईंट कव्हर केला आहे. आलो आहे हा आपला गारबेट प्लाटू पॉईंट. हा इथून एक स्टॉल आहे, तुम्ही स्टॉलच्या तर खा पिऊ शकता. आणि इथं वरती गर्दी तर दिसते. आणि ते आपले माथेरान. आता इथं थोडा वेळ बसतो. खूप मेहनत करून आलोय. बसायला ही सगळी जागाच बसायची. तर आपण पहिला त्या पॉईंटला जाऊन येऊया, त्या टोकाकडून. जसं की मित्रांनो बघताय, आपला गारबेट पॉईंट, गारबेट प्लॅटू पॉईंट झाला आहे. हा पूर्ण प्लॅटू आहे, पठार आहे पूर्ण. या पठारावरती आपण एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणार आहे. तर मी इथं मध्ये थोडा होल घेतला आहे पुढचा व्ह्यू बघण्यासाठी. इथं मी थोडं बसलो आहे. इथं थोडं घरातून स्नॅक्स वगैरे आणले, ते मी खाल्ले. आणि रॅपर्स तुम्हाला सांगतो, रॅपर्स घरी घेऊन जावा. इथं काही कचरा करू नका. आपलाच निसर्ग आहे, आपलंच जपायला पाहिजे. हा माथेरान आहे. हे माथेरानचे हा इथून त्या माथेरानसाठी या पॉईंटवरून तिकडे जावं लागतं असं फिरून. तर आपण जाणार आहे तिथे. आपण माथेरान कवर नाही करणार आहे, पण माथेरानच्या रूटने बाहेर जाणार आहे. तर तुम्हाला सांगतो तुम्ही इथं का यावे, कारण की जिथून तुम्ही येता जवळजवळ 3-4 तास लागतात वरती येण्यासाठी. आणि जर तुम्ही 3-4 तास जर परत जाण्यासाठी तुम्ही इन्व्हेस्ट कराल तर तुम्ही रात्री खाली पोचाल आणि खूप टाईम वेस्ट आणि पाय खूप दुखतील. त्यामुळे तुम्ही काय करा, व्ह्यूपुरी रोडने या, गारबेट प्लॅटू करा, गारबेट पॉईंट करा. माथेरान रूटने बाहेर जावा नेरळच्या स्टेशन थ्रू. तुम्ही नेरळ स्टेशन थ्रू इथं तिकडे जायला टॅक्सी आहे, 100 रुपये पर पर्सन घेतात. आपण तिथूनच जाणार आहे. ती पण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणारच आहे. तर इथे थोडा या पॉईंटचा थोडा एन्जॉय करतो आणि तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो. आणि एका पॉईंटचा तुम्हाला पूर्ण सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो. आणि आपण जाऊ दुसऱ्या पॉईंटला. तर प्लॅटू कसा दिसतो, आजूबाजूचे सारे परिसर तुम्हाला व्हिडिओच्या सिनेमॅटिक थ्रू कळतील. चला मग हा पठार आपण एक्सप्लोर करूया. तर या साईडला तर मला माथेरान दिसतंय आणि या साईडला काय आहे बघूया. तिकडचा पॉईंट बघूया काय आहे. मित्रांनो बघा, इथं धुकाची चादर. हे माथेरान आपलं. मस्त व्ह्यू आहे ना. मित्रांनो पाठीमागचा व्ह्यू काय छान दिसतो बघा. एका साईडला पूर्ण धुकं आहेत, ढगं आहेत आणि एका साईडला काहीच नाही. तर त्या पॉईंटच्या मध्ये आलो आहे. हा पॉईंट तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्हाला सांगितलं आहे आपला तो गारबेट पॉईंट आहे. गारबेट पॉईंटच्या जसं आपण एंट्री केली तर लेफ्ट साईडलाच हा एक टोक आहे. तर टोकच्या इथे हा पॉईंट तुम्हाला बघायला मिळेल. आता सध्या पाऊस नाही त्यामुळे असं दृश्य दिसायला मिळते. तर काही मित्रांनो तुम्ही इथं बघितलं या पॉईंटला एक डोंगर रांगा आहेत.
तर तुम्ही इकडून फोटो काढू शकता, जसं की मी आपले फोटो आता काढले. आता इथून आता त्या साईडला चाललो आहे. मध्ये काहीतरी थोडं खाऊ आणि गारबेट पॉईंट करू, नाहीतर माथेरानच्या रूटनी सरळ घरी जाऊ. तसा जशी कंडिशन असेल आता सध्या थोडा थकवा लागला आहे, तर बघू आता जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं करेन आणि तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि इथं वरती साप आहेत. मला इथं 2 साप दिसले, जसे तुम्हाला एक व्हिडिओमध्ये दाखवला. दुसरा मला रेकॉर्ड नाही करता आला, पुरा काळा साप होता. या चष्म्यामुळे समजलं मला, कारण की या सनग्लासेसमध्ये आपल्याला डायरेक्ट थोडं काळपट दिसतं ना, त्याच्यामुळे लगेच समजून देतं. तर थोडं इथं ग्रास जास्त आहे, त्याच्यामुळे सापांची जरा काळजी घ्या. साप पायाखाली येऊ शकतात. तर मध्ये थोडा एक कठडा बघतो, तिथं जरा खातो काहीतरी. घरातून आम्ही आणले ब्रेड आणि जाम. सकाळी उठून एवढी जेवण नाही करता आलं, कारण की इथं वरती पण काही सुविधा नाही आहेत. तर तुम्ही घरातूनच घेऊन या थोडं काय स्वतःची एनर्जी वाचवण्यासाठी. जर एनर्जी पाहिजे असेल तर काहीतरी घरातून घेऊन या. मित्रांनो, आता आपण लेफ्ट पॉईंट करून आता राईट पॉईंटला चाललो आहे, म्हणजेच गारबेट पॉईंट करतो आहे. तर गारबेट पॉईंटला जाण्यासाठी, माथेरानला जाण्यासाठी 2 रूट आहेत. एक तर परत थोडं क्लाइम्बिंग करावं लागते आणि एक सरळ रस्ता आहे. तर सरळ रस्त्याने गेला तर थोडा टाईम लागेल, आणि जर तुम्ही क्लाइम्बिंग करत गेला तर लवकर पोचू आणि थोडा इझी पण आहे वाटतो तो. तर आपण ते ट्राय करायला बघूया. क्लाइम्बिंग करत चाललेत सगळे. तर आपण क्लाइम्बिंग करत चाललो आहे, जाणार आहे. सगळे तिथूनच चालले, तर आपण पण तिथूनच जाऊया, लवकर पोचू माथेरानला. तर मित्रांनो, आता आपण त्या पॉईंटला आलो आहे. इथून थोडा ट्रेकिंग पार्ट परत स्टार्ट होतो आहे. छोटासा पॅच आहे नॉर्मल, इथून असं जायचं, असं करत जाऊया. पुढे मग प्लेन रस्ता आहे. हा इथं पॅच होता, जस्ट कंप्लीट केला. अजून थोडासाच आहे, हा नॉर्मल आहे वरती जाण्यासाठी. तर मित्रांनो, या पॉईंटला आलो आहे. या पॉईंटला स्टेट तर नाही जाऊ शकत, एनर्जीच नाही. तर आपण राईट साईडून तो टर्न घेणार आहे, आणि तो वरचा पॉईंट आहे. तर बघा बॅरिकेड लावले, तिथे आपण जस्ट पोहोचू. तरी पाठीमागचे तुम्ही जे दृश्य बघतात हे गारबेट प्लॅटूचे. आम्ही जसं कवर केला, तर आपण गारबेट पॉईंटला चाललो आहे. इथे मध्ये थोडा होल्ड घेतला आहे, शांत आहे. मध्ये पहिलं थोडा पॅच होता, तो थोडा करायला थोडा रिस्की आहे. तर तुम्ही जरा लक्षात ठेवा. बाकी काय नाही, इथं आता जायचं वरती, थोडा बसणार आणि माथेरानचा रूट पकडणार आणि घरी जाणार. थोडा हा जो तुम्हाला मी सांगतो, हा ट्रेक थोडा मीडियम आहे, म्हणजे खूप चालावं लागतं. खूप आहे, जवळजवळ 3 ते 4-5 तास तुम्हाला कंटिन्यू चालावं लागतं, जर तुम्हाला दोन्ही पॉईंट करायचे असतील तर. हेच तुम्हाला सांगू शकतो, जर तुम्हाला 5 तास चालायची जर तुमची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही नक्की गारबेट पॉईंट करा. तर मित्रांनो, जसं आता आपण पोचलो गारबेट पॉईंटच्या इथे. पाठीमागे बघताय तो गारबेट प्लॅटू, हे जास्त पूर्ण शांतता, पूर्ण पीसफुल. तर इथे पोचण्यासाठी तुम्ही बघितलं कोणत्या मधून पॅचमध्ये यावं लागतं. तर जस्ट आता इथं पोचलो आहे. इथे थोडा आता आराम करतो, आणि इथून हा माथेरानला जायला रूट आहे. तर इथून माथेरानच्या रूटने आपण नेरळ साईडने घरी जाणार आहे. तर ते पण तुम्ही बघा. तुम्ही गारबेट पॉईंटचे व्ह्यू आता एन्जॉय करा. तर हा एक माथेरानचा पॉईंट आहे, गारबेट पॉईंट. जसं तुम्ही इथून तुम्ही जशी एंट्री केली तर हा माथेरानला जातो. तर त्याच्या साईडला हे सगळं माथेरान.
या साईडून आपण आलेलो भेवपुरीवरून. अशा तऱ्हेने आपला गारबेट पॉईंट कंप्लीट झाला आहे आणि इथून आपण चाललो आहे माथेरानच्या रूटनी घरी. तर टॅक्सीवाले किती रुपये घेतात ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगेन. 100 रुपीज घेत असतील. मी जे लास्ट टाइम आलो होतो तेव्हा वरती येण्यासाठी 100 रुपीज घेतात, तर जाण्यासाठी पण 100 रुपीज. आणि हा आपला गारबेट प्लॅटू तो पण आपला कंप्लीट झाला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. तर आपल्या या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी असेच चांगले मी कंटेंट बनवतो आहे म्हणून सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वीकेंड जर्नीमध्ये. तुमच्यासाठी असेच चांगले कंटेंट बनवतो आहे तर सपोर्ट करा. तर आपली जर्नी इथंच एंड होते. खूप छान एक्सपिरियन्स होता. तर आता सरळ घरी जातो आहे. बस गारबेट पॉईंट बस झाला. आता आम्ही चाललो आहे. खूप चालायला लागतं. जवळ 5 ते 6 तास आम्ही फक्त ट्रॅकिंगच करतो आहे. पण व्ह्यू तुम्हाला जर आवडले असतील तर लाईक तर करा. व्हिडिओ लाईक करा. तर आता आम्ही हा पॉईंट बाहेर जाण्यासाठी. तर बाय बाय मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच चांगले कंटेंट तुम्हाला बनवतो आहे तर सपोर्ट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलची नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.